4 ते 4 महिना प्रचार सगळ्यांचा चालू होतो. प्रत्येक जण एकच म्हणतोय मला मान खटायचं पाण्याचा प्रश्न सोडवायचा, मला मान खटाईमध्ये पाणी आणलं राहणार नाही, मान खटाईमध्ये पाणी नाही आणलं तर राजीनामा देईल. कोण राजीनामा देत नाही हो, कुणाला काय पडलेलं नाही. एकदा निवडून आले तर तिकडे आपण इकडं काही कुणाचं लक्ष नाही. तुम्हाला सांगतो ह्या गोष्टी असतील, अजून बऱ्याच गोष्टी. तुमचं सभामंडळ असेल, डांबर असेल, कुठल्या क्वालिटीचं झालं डांबर ज्यावेळेस एखादा रोड बनवला जातो तो 12 वर्ष तिचं लाईफ असतं. तुम्हाला सांगतो आम जनतेच्या ह्या लक्षात देणं गरजेचं आहे. 12 वर्षाचं लाईफ असतं. आपल्या इथलं डांबर मान खटामधलं डांबर 1 ते 1.5 वर्षात उकडून जातं. ते पैसे गेले कुठे? तुम्ही लोकांनी कधी एस्टिमेट कॉपी बघितली का? तुमच्या गावात एखादं काम होत असताना 12 लाखाचं काम असलं तर ते 6 लाखात होतं. तुम्ही कधी बघितलं का? 1 किलोमीटरचा रोड 700 मीटर मध्ये असतो आणि 300 मीटर वरचा खाल्ला जातो. तुम्ही आम्ही कधी बघत नाही. प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक ग्रामस्थाला हा अधिकार आहे की कुठलाही कॉन्ट्रॅक्टर आपल्या गावात काम करत असताना त्याची एस्टिमेट कॉपी मागून घेण्याचा पूर्णपणे अधिकार आहे. तुम्ही कधी मागितलं काय? तुम्ही मागितलं पाहिजे. त्या लोक काम काय करतात? हा सभामंडळ तेवढ्याचा तुम्ही कधी बघितला काय? असतो सभामंडळ 22 लाखाचा करतो 10 लाखाचं काम आणि वरचे 12 लाख खाऊन टाकतो. अधिकाऱ्यां दोघं चाटून घटक चाटून तुम्हाला सांगतो सोडत नाही कुणाला. आणि सुरुवातीला भाषण करताना म्हणतोय मला आम जनतेचं पडलं, माझं घरदार माझा सक्का भाऊ नाही, माझी बहीण नाही, माझी बायको नाही, म्हणतोय आम जनता माझं घर आहे. अरे तुझे आम जनता घर असताना आम जनतेचे पैसे खातो कशाला? कुठे पैसे खातो मला सांगा? सिमेंट बांधारे झालं, सिमेंट बांधारे 80% सिमेंट बांधारे विकायचं. कोणी पण दाखव, कोणी पण राहून सांगावं. एखाद्याही बंधारात पाणी साठलं असेल तर त्याचा शेखर गोरेला फोटो दाखवत आणि सिमेंट बांधारे 80% लिकेज आहेत, त्याचे शेखर गोरेकडे फोडा आहेत. शेखर गोरे असं उगत काहीच बोलत नाही. तुम्हाला सांगतो हा बादल निवडणुकीच्या वेळेस म्हणला जवळच आपण एक मोठं हॉस्पिटल बांधू, वडून मध्ये एक मोठं हॉस्पिटल बांधू. आम जनतेचं आपण काहीतरी देणं लागतो, आपण हॉस्पिटल बांधलं पाहिजे. हॉस्पिटल बांधलं का? आम जनतेची सोय करून झाली का? आम जनतेला लोकांना अँब्युलन्स घेऊन पुण्यात जावं लागतं, सर्जरी करायला पुण्यात जावं लागतं, मुंबईत जावं लागतं. आपलं जवळ सर्जरी होती का? काय झालं सर? जादा पडत बघावं लागतं ते सातारा न्यावं लागतं. तिथं पैसे 280 घेतो डॉक्टर. परत तिथे जाताना म्हणतं की जरा एमर्जन्सी सातारला घेऊन जावा, सातारचं म्हणतं पुण्याला घेऊन जावा. आपल्या मान खटामध्ये का सर्जरी होऊ शकत नाहीत? मोठे उपचार का नाही होऊ शकत? मला सांगा. येणाऱ्या काळात शेखर गोरे ही पूर्ण जबाबदारी घेणार आहे.